नमस्कार, प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत. नेहमीप्रमाणे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांशी चर्चा कर. काय मागितलं काय मागितलं नाही काय बाजार आहे आज? तरी पण 300 350 एक नंबर माल, 2 नंबर मीडियम 150 200 गोल्टी माल 60-70. कोणत्या जातीचं आहे? रिदान. इकडे ना व्हिडिओ घ्या ना. कुठून आले? कनोली. कनोली मनोली, संगमनेर तालुक्यातील कनोली गाव. नमस्कार, कुठून आले मालक? कुठून आले? कनोली मनोली. किती टमाटे? किती टमाटे? 22-23 जाळ्या. नाही शेतात किती आहे, म्हणजे किती एकर आहे? बिगाभर 1 एकर. कोणत्या जातीचं आहे? अन्सल. कसं काय माल सध्या परिस्थिती काय टोमॅटोची? असं आहे का? काय बाजार भाव आहे? काय मागतात मार्केटमध्ये? बाजारात काय मागू राहिले माल? 1 नंबर माल काय मागू राहिले? 300 रुपये. तर व्हिडिओ थांबून राहा, व्हिडिओ संपूर्ण पहा. पुढे आपण शेतकऱ्यांशी व व्यापारी बंधूंशी मालाची क्वालिटी कशी असावी या संदर्भात चर्चा करणार आहोत. बाजारभाव का कमी आहे? शेठ नमस्कार. आज टोमॅटोच्या मार्केटमध्ये म्हणजे माल मला आज कमी दिसला आहे, तरी पण आज बाजारभाव काय आहे मला थोडे तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे. थोडं काय सांगू शकता शेतकऱ्यांना तुम्ही का आजचे बाजारभाव काय आहे म्हणून? 1 नंबर माल काय? 1 नंबर माल 300 आहे. हां बाकी 200-250. हां. गोल्टी 50-70 रुपये. पुढं सण असं माल थोडी रिवर्स आहे. हां. म्हणजे साधारणतः किती दिवस रिवर्स राहील असं काय आयडिया? साधारण तरी 3 दिवस राहील. आता जे माल येऊ राहिले तुम्हाला कोणत्या जातीची व्हरायटी येऊ राहिली? आता 62-42. 62-42. आणि साऊ साऊला मार्केट जास्त आहे. साऊमध्ये क्लिअरिटी लवकर आली. क्लिअरिटी लवकर आली. पावसाचा परिणाम या टमाट्यावर जास्त झाला कोणत्या हायब्रिडवर. हां हां. त्याच्यामुळे हायब्रिड आता मागं गेलं, साऊ पुढे गेलं. साऊ पुढे गेले का? साऊला बाजार चांगली आहे. सव्वा 400 पर्यंत गेलं मार्केटमध्ये. आता एक रिदांत नवीन जाते, तिचं काय मार्केट आहे? व्हरायटी फेल आहे फेल ती. का? जशी याच्यामध्ये आहे ना, जसं आपल्या अथर्व 62-42 हां. तशी ती ओव्हर साईज होती. हां हां हां. ओव्हर साईजला मार्केट कमी राहतं. बरं म्हणजे आता माझा बाजारभाव सुधारायची काय आयडिया वगैरे आहे का पुढे जाऊन? बाजार सुधारणार 100% सुधारणार. किती दिवसात सुधारणा असं काय आयडिया? एवढे 10 तारखेमुळे बाजार सुधारतील. 10 तारखेनंतर. जसे माल सुधारतील तशी बाजार सुधारतील. हो हो. म्हणजे पावसाचा परिणाम जो टमाट्यावर झाला होता तो कमी झाल्यानंतर माल जर लांब गेले ना हां. बाजार राहतील. म्हणजे बाजारभाव सध्या कमी याच कारणामुळे आहे का म्हणजे माल बाहेर जाऊ नाही राहिला, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग होऊ नाही राहिली. त्याचं आयुष्य पुढे आहे. हे उद्याच्या खायला जायला पाहिजे. बरोबर आहे बरोबर. त्याच्यामुळे याला जवळ टाकावं लागतं. 100% म्हणजे हा इथंच लोकल मार्केट आसपास कुठेतरी द्यावा लागतो. मार्केट जर केले ना हम्म. तर पुढे बाजार आहे 500-600 रुपयेपर्यंत राहतो. पण ते माल टिकत नाही. गिरायकाकडे 1 दिवस राहावं लागतं मला. आणि आता जे माल येतात त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी काही सुधारणा करावं का? म्हणजे छाट 1 नंबर माल 2 नंबर माल व्यवस्थित करावं का? मार्केट आहे ना ते बाबतीत आहे ना बदनामाची. कारण शेतकरी इथं माल ग्लेटिंग करून आणत नाही का? जशी ग्लेटिंग नारायणगावमध्ये राहते ना हां हां. तशी ग्लेटिंग इकडे असली ना तर बराचसा परिणाम होईल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे मालाची क्वालिटी तयार करा, व्यवस्थित साफसुथरा करा साफसुथरा करा आणि मार्केटला आणा. मार्केटला आणा, मग भांडून भाव घ्या. आणि भांडून माव घ्या. बरोबर आहे. धन्यवाद सेटा. चान्स भेटणार नाही. बरोबर. कमी करायला बोटं घालायला जागा भेटली ना हो हो. तर मग तो लगेच 1 किलो निघणार आहे तो 3 किलो लावतो. 100% म्हणजे तुम्ही कटिंगच्या हिशोबानेच बाजार करून टाकता. असंच होतं ना. सरळ अर्थ निघतो. मग म्हणजे शेतकऱ्यांनी माल आणताना एकदम साफसुथरा आणावा. सुद्धा करून आणले 3-4 प्रत करून आणि- आणले ना, तर त्याला भाव बी दर बी लावता येतो. येस. आणि भांडून बाजार घ्यावा. भांडून बाजार घ्या. बरोबर आहे. म्हणजे समोरासमोर आपले व्यापारी माणसं जे आहेत त्यांनी समजून सांगितलेलं आहे की आपल्या मालाची म्हणजे वर्गीकरण कसं केलं पाहिजे. म्हणजे 1 नंबर माल 2 नंबर माल कशा पद्धतीने काटछाट केली पाहिजे. आणि इथं आल्यानंतर मग तुम्ही भांडून आमच्याकडून बाजार घ्या असं सरळ त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे व्यापारी बंधू जे आहेत ते एकदम सरळ भाषेत सांगू राहिले. आणि सध्या बाजारभाव का कमी आहे याचे कारण पण ते सांगू राहिले का बाहेर गेल्यानंतर हा माल बाहेर जातच नाही, म्हणूनच हा इथं लोकल विकावा लागतो. म्हणून मार्केट इथं स्थिर आहे, शांत आहे. तर त्यासाठी माल चांगला यावा म्हणजे आम्हाला तो माल बाहेर पाठवतो असं त्यांचं सरळ म्हणणं आहे. धन्यवाद. असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि
बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा.